या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील केसगळतीच्या घटनेनंतर आता खामगाव तालुक्यातील जयपूर लांडे या गावात एका कुटुंबातील मायलेकाची केसगळती सुरू झाली आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। याबाबतची माहिती मिळताच तालुका आरोग्य प्रशासनाच्या चमूने त्यांच्या घरी जाऊन केसांचे नमुने घेतले असून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आला आहे। तर शेगाव तालुक्यातील केसबाधित गावातील पाहुणे या कुटुंबाच्या घरी आले होते। त्यांच्या संसर्गामुळे हा प्रकार घडला की काय याबाबतही तपास करण्यात येत आहे। दरम्यान इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थेने रेशनच्या धान्यामुळे केसगळती झाल्याचा प्राथमिक अहवाल सादर केल्याची माहिती मिळाली आहे। मात्र अजूनही केसगळतीचे अचूक निदान झाले नाही, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। सामान्य रुग्णालय खामगाव येथील वैद्यकीय अधिकारी यांनी आज ओपीडी मधून आपल्याला केसगळतीच्या रुग्णाबाबत महिला रुग्णाबाबत माहिती दिली। त्यानंतर आपण या ठिकाणी आपले समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर आणि तेथील स्थानिक कर्मचारी आणि तालुका आरोग्य अधिकारीचे कर्मचारी यांची अशी टीम त्या जयपूर लांडे गावामध्ये पाठवली। या ठिकाणी पूर्ण गावाचं सर्वेक्षण केलं असता एका कुटुंबामध्ये, ज्या कुटुंबामधली ही महिला आहे तिच्या कुटुंब 5 जणांच्या सदस्यामध्ये 2 जणांना हे केसगळतीचे लक्षण आहे। ही महिला आणि त्या महिलाचा मुलगा 17 वर्षाचा। तर त्यांची जे केस गळतीच्या लक्षणानुसार आपण त्यांचा सर्वे केला आणि सर्वेनुसार त्यांचा औषधोपचार केलेला आहे। ते जे रुग्ण होते शेगाव तालुक्यामध्ये आढळले त्यांच्याकडे टोटल किती आहे? हे जे रुग्ण आहेत हे कालवड येथील शेगाव तालुक्यामधील रुग्णांच्या संपर्कात आहेत किंवा तेथील नातेवाईकच आहेत आणि हे जे पेशंट आहेत हे सुद्धा त्यांच्या संपर्कात आलेले आहेत। परंतु हा कॉन्टेजियस डिसीज नाही आहे। काहीतरी पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे त्यांना हे लक्षणं निर्माण झाली असतील। तर त्याचा अजून शोध घेऊन आपण शेगावच्या रुग्णांचा ज्या पद्धतीने आपण औषधोपचार करत आहे त्याच पद्धतीने आपण त्यांना औषधोपचार केलेला आहे। नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे काय सांगाल? नाही, नागरिकांनी जर का असे कोणते लक्षण होत असतील तर त्यांनी स्वतःहून वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्याचे जे कर्मचारी आहेत यांच्या मार्फत तपासणी करून घ्यावी आणि आपल्या मनामध्ये कोणतीही शंका भीती न बाळगता आपला औषधोपचार करून घ्या। मी भारती गोपाल लांडे, राहणार जयपूर लांडे। काय प्रकार घडी झाला आपल्या गावात? माझ्या गावात केस गळतीचा प्रकार उघडकीस आला आहे आणि त्यामुळे गावातील वातावरण भीतीचं झालेलं आहे। आणि माझी ही इच्छा आहे की सरकारने किंवा जे प्रशासकांनी याच्याकडे दक्षता करावी आणि त्यांनी त्याबद्दल योग्य ती माहिती करून आमच्या गावातील ही भीतीचं वातावरण बंद करावं। सध्या एकच महिला आहे का? सध्या एकच महिला आहे। याची माहिती तुम्ही प्रशासनाला दिली का? हो, दिली। किती वर्षीय महिला आहे ती? 32 वर्ष। नाव गजानन बेलोकार, मी खामगाव तालुक्यातील जयपूर येथील रहिवासी असून माझ्या इथं माझी पत्नी सो कल्पना हे कंगवी करताना वेणी विचारताना तिचे केस 1-2 असं गळत राहिलेलं आहे। तरी आम्ही हात लावून बघितला तर ते सतत केसाच्या लाटा निघत आहे। तरी आमच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आमच्याच बाजूला शेगाव तालुक्यातील काही दिवस अगोदर हाच विषय घडलेला आहे। तरी आज रोजी आमच्या मनात जो भीतीचं निर्माण झालेला आहे ते प्रशासनानं लवकरात लवकर याची दखल घ्यावी अशी आमची मागणी आहे। येथील या गोष्टीचं निदान लावून याची दखल घ्यावी अशी आमची मागणी आहे। कधीपासून झालेला हा प्रकार आज 11 ते 11:30 दरम्यान चालू झालेला आहे। आधी गावात आज रोजी झालेला नाही आहे। पहिलाच हा आमच्याच इथं घडलेला आहे विषय। या गोष्टीची आम्हाला भीती फार मोठी झालेली आहे। मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां। पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन अंगारा, मटन कढी, खीमा मसाला। चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियां चिकन,
चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. आमचा पत्ता हॉटेल बडे मियाँ, विजापूर वेस्ट, सोलापूर.